आनंदाने करती घोष, जास्त वेळ आपला घेणार नाही. पावसाने बदबद पडावं आणि तिथे थांबावं असं आपला हा सोहळा आहे, अनुपम्य असा सोहळा. म्हणून आपल्या शरीरातले दोष हरण व्हावेत याच्याकरिता तुम्ही भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. आणि जर चिंतन केला तर चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे सर्व काळ चिंतनात जर गेला तर महाराज सांगतात की काळ सुद्धा आपल्या चरणावरती लागतो असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. धन्य काळ संत भेटी, संताच्या सानिध्यात तुम्ही आलात, पवित्र पावनभूमीमध्ये राहताय, फार मोठं भाग्य. 5 मिनिटामध्ये सांगून जाते. जीवनामध्ये आपण ज्यांच्यासाठी जगतो हे विश्व पाहतोय ते फक्त उपकार करणारे कोण असतील तर ते आमचे मायबाप आहेत, कारण त्यांचे फार मोठे आमच्यावर उपकार आहेत. अरे कौन सी है वो चीज़ जो यहाँ नहीं मिलती और सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. जीवनामध्ये सर्व काही मिळेल तुम्हाला मी सांगत आहे, सांगत राहणार, सांगत राहील. ज्यांची आई मरण पावली त्यांनी समजावं जगातलं सुख संपलं. तुम्ही कितीही मोठं व्हा स्वकर्तृत्वाने, मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप बसेल तुमच्या पाठीवर, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. बस आई ती आई, तिच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येणार नाही. जेव्हा सुभद्रा रडू लागली, भगवान श्रीकृष्ण समजूत घालतात, रडू नको सुभद्रे, अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू, पंडुराजाची सून आहेस, परमेश्वराची बहीण आहे सुभद्रे, रडणं हे तुला शोभतं का देवा? हे सगळे नाते पाठ आहेत रे मला. मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा, मी पंडुराजाची सून रडत नाही देवा, मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा, मी अभिमन्यूची माय रडते. हे तुला कळणार नाही देवा. तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो, तुझं पोर असं लढाईत मरू दे, मग तुला कळेल आईची माया काय असते. किंबहुना धनुर्धरा जो मातीची आई उदरा, तू मातीचा सोयरा तुला पा. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. भगतसिंग राजगुरू सुखदेव फासावरती चढत होते पण आपल्या मातेला वचन देत होते, मा मनी धीर धरी शोकावरी जननी भेटेन 9 महिन्याने. कुठे गेली माझी आई मला करमत नाही ना गाई, मला झोप येत नाही 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरून मला चालविले. रडवाले आई रडवाले आई, कोण गाईल अंगाई नाग आई, मला झोप येत नाही. ओ देश मेरी तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. है अर्ज़ ये दीवाने की जहाँ भोर सुहानी देखी, एक रोज
मातेमध्ये आपण राहतोय, ज्यांनी समीस नव्हे तर या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये फार मोठं यशाचं सामर्थ्य मिळवलं, अशा देशवीर जवानांच्या चरणावर नतमस्तक होते. ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं, अशा माईबापांचे फार मोठे अनन्य उपकार. जितकी आई महत्त्वाची जीवनात, तेवढा बापही महत्त्वाचा आहे. ऐका, बाप हा शब्द फक्त 2च अक्षराचा आहे. किती महत्त्वाचा आहे एकाच मिनिटात सांगून जाते. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापुर. लई अवघड हाय गड्या, ओ मगाया बापर, ओ मगाया बापर. लई अवघड हाय गड्या, ओ मगाया बापर, ओ मगाया बापर. लई अवघड हाय गड्या, ओ मगाया बापर. म्हणून ताई, 3 जून आमच्या जीवनातला हा फार या ठिकाणी काळाचा दिवस होता, ज्यांच्यावरती फार मोठा घाला झाला. या ठिकाणी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले, पण आजही त्या बापाची थाप ताईंच्या डोक्यावरती आहे आणि महाराष्ट्रभर हे एक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. अशा पद्धतीनं आमचे धनुभाऊ ते सुद्धा चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर या आघाडीवरती काम करतात. तर त्यांच्याही चरणावर इथे नतमस्तक होते. सेवेसाठी खास आवर्जून उपस्थित परिसरातून आलेले सर्व श्रोतवर्ग, सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा दंडवत. दोन्हीही मृदंगाचार्य बंधू अतिशय गोड साथ दिलीत, आपल्याही चरणावर नतमस्तक.